मित्रांनो, सीईटी एक्झाम ही फक्त हार्ड वर्क वरती नाही चालत, ती चालते स्मार्ट वर्क आणि ट्रिक वरती. आज मी तुमच्यासाठी अशी एक ट्रिक घेऊन आलोय ज्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएशन प्लस कंटिन्युटी यूज करायचंय. क्वेश्चन काय आहे ते बघा. एक एफ ऑफ एक्स दिलाय आणि ते फंक्शन कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे का ऍट एक्स इज इक्वल टू 1 साठी चेक करायचंय. मग फंक्शन कोणत्या? एक्स इज इक्वल टू 1 साठी चेक करायचंय. कंटिन्युअस साठी चेक करू. एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करायची. मला सांगा 1 मायनस 1, आन्सर काय आलं तुमचं 0. सिमिलरली जर मी इथे एक्स ची व्हॅल्यू 1 ठेवली तर 1 मायनस 1, आन्सर काय भेटलं 0. म्हणून दोन्ही आन्सर जे भेटतात दोनही नंबर सेम आहेत. सो दॅट फंक्शन आहे कंटिन्युअस, म्हणजे ऑप्शन ए किंवा बी मधला आन्सर करेक्ट असणार आहे. आता डिफरन्शिएबल कसं चेक करायचं? पहिल्याचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो असेल 3x² आणि सेकंड इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर तो असेल 1. आता x ची व्हॅल्यू काय ठेवणार आहे मी 1. 1 चा स्क्वेअर इंटू 3 केला तर आन्सर भेटेल 3. याचा आन्सर भेटलाय 1. आता हे दोन नंबर आपल्याला सेम भेटले का? नाही. सो दॅट नॉट डिफरन्शिएबल. मग फंक्शन कंटिन्युअस आणि नॉट डिफरन्शिएबल असणार. सिमिलरली तुम्हाला अजून एक क्वेश्चन दिलेला दिसतोय. क्वेश्चन काय आहे बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन दिलंय. आता कोणत्या पॉइंटला चेक करायचंय? ऍट एक्स इज इक्वल टू 0 साठी चेक करायचंय. कंटिन्युटी चेक करताना आपण एक्स ची व्हॅल्यू 0 पुट करतो. मित्रांनो इथे 0 ठेवला तर 0 आणि 0 दोन्ही नंबर सेम भेटले. मग फंक्शन असणार आहे कंटिन्युअस. सो दॅट ऑप्शन ए किंवा ऑप्शन सी मधलं करेक्ट आन्सर भेटेल. आता डिफरन्शिएबल चेक करण्यासाठी आपण काय करतो? डेरिव्हेटिव्ह. एक्स चा डेरिव्हेटिव्ह असणार 1 आणि 0 चा डेरिव्हेटिव्ह असणार 0. मग हे दोन्ही नंबर आपल्याला सेम भेटले का? नाही. सो दॅट फंक्शन असणार नॉट डिफरन्शिएबल. मग कोणता आन्सर करेक्ट असणार? कंटिन्युअस आणि नॉट डिफरन्शिएबल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.